तर आता पाहूया आपण मसाल्याने तेल सोडलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. मिरची तुम्हाला लागेल तशी तुम्ही टाका, आणि जास्त तिखट नाही खात. धनिया पावडर, मिरची आणि हळद. जास्त मसाले नाही टाकत मी. गरमीचे दिवस चालू, जास्त मसाले खाणं ठीक नाही, आणि माझ्या घरी कोणाला आवडत पण जास्त मसाले चालू आहे. पण तरी पण आज मी ढाबा स्टाईल बनवणार आहे. मसाला बऱ्याचपैकी मस्त ब्राऊन झालेला आहे. एवढ्या गरमीमध्ये कुकिंग म्हणजे खूप परेशानी. थोडंसं पाणी टाकून घेऊया. थोडंसं झाकून घेऊया. थोडंसं पकडून घेऊया. दहीमध्ये पण मच्छी मस्त लागते. गरमीच्या दिवसामध्ये दहीमध्ये मच्छी बनवली ना, त्यामध्ये दही टाकून मच्छी बनवली तर मस्त लागत. टेस्ट एकदम गरमी जास्त आहे. जितका तुम्हाला भाजी म्हणजे पाणी किती लागते रस्सा बनवायचा, त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. मसाला फ्राय झालेला आपला बघू शकता. पाणी ॲड करूया. तुम्हाला लागेल तसं तुम्ही पाणी टाकू शकता. आणि मी कधीच मसाल्यामध्ये कोथिंबीर टाकत नाही, का तर भाजीला म्हणजे हिरवटपणा दिसतो. लालसर तरी लाल दिसत नाही, त्याच्यामुळे मी टाकत नाही कधीच मसाल्यामध्ये. वरून कट करून टाकते कोथिंबीर. 2 मिनिट टाकून चिरून दिल्यानंतर त्याचा पण वास नसते. वाट पाहायची आणि मग त्याच्यामध्ये हे मच्छी सोडून द्यायची. दही भेटली नाही म्हणून बनवते. आता दहीमध्ये मच्छी कसं बनवतात ना, हे पण मी तुम्हाला सांगितलं असतं. मी कशी बनवते, बरेच लोक बनवतात ना दहीमध्ये मच्छी,
मी कशी बनवते ना हे तुम्हाला दाखवलं असतं. आवडलं तर नक्कीच लाईक करा. पहिली वेळेस मी व्हिडिओ बनवलेला कुकिंगचा, म्हणजे एवढं मला जमलं पण नाही व्यवस्थित दाखवायला. आता मोबाईल पकडण्यासाठी कोणीच नाही स्टँडवर, त्याच्यामुळं मला जास्त काही जमलं नाही. आता आपण ह्यात सोडून घेऊया मच्छी. असं केल्याने मच्छीचे काटे आहेत ना ते रस्स्यामध्ये मिक्स नाही होणार फ्राय केल्यामुळं. त्याच्यामुळं मी हलकंसं फ्राय करून घेते. बिना फ्राय केल्याने पण बनवू शकतो आपण, आणि तशी कधीच नाही बनवू.